एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर येते आहे. निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ. महिलेचं टोकाचं पाऊल, कोल्हापुरात खळबळ. राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीनं आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरात एका विवाहित महिलेला निवडणूक खर्चासाठी माहेराहून तब्बल 10 लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत तिचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि या घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक खर्चासाठी माहेरकडून 10 लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावल्याने विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील विवाहित महिलेनं सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून टोकाचं पाऊल उचललं आहे. कौसर गरगरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी कौसर यांचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कौसर यांचा पती सासू सासऱ्यासह जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौसर यांचा सासरा राजमहंदर गरगरे कुरुंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभा आहे. त्यामुळे निवडणुकीत खर्च करण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी विवाहिताकडे केली जात होती. त्यासाठी सासरच्या मंडळींकडून कौसर यांचा शारीरिक मानसिक छळ केला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कौसर यांनी घराच्या छताला गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं विवाहित महिलेला देण्यात आलेल्या त्रासामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.